नाशिकच्या रामकुंडामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनपा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. गोदावरी नदी पात्रात ड्रेनेजचं तसेच दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या पावित्र्य धोक्यात आले. गोदावरी नदीमध्ये भाविक श्रद्धेने स्नानासाठी येत असतात. मात्र या गोदावरी नदीची अवस्था ही गटारगंगा करून ठेवल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलाय. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने बांधकाम विभाग तसेच मलनिसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नगरसेवकांसोबत संपूर्ण गोदावरीची पाहणी केली. ठिकठिकाणी गोदावरी नदीत ड्रेनेजचं पाणी वाहत असल्याचंही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास यावेळी आंदोलनकर्त्यांकडून आणून देण्यात आलं. लवकरात लवकर गोदावरीत साचलेली घाण मलबा हटवा, नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशाराही यावेळी शिवसेना गटनेते केशव पोरजे, महिला आघाडीच्या स्मिता पाटील तसेच उपस्थित नगरसेवकांनी दिलाय. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत. मात्र या नदीमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करत अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या परिसराची स्वच्छता करण्याचा इशारा देण्यात आलाय. सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सुरू झालेले आहे. मात्र रामकुंडामध्ये अधिक मासानिमित्त बंद करण्यात आले. तिथे गटारीची सोय प्राप्त झाली. आज आपल्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आपण काय इशारा दिलाय? आम्ही मनपाला एकच इशारा दिलाय, ही जी घाण तुम्ही बघतायत, तुम्ही स्वतः हे प्रत्यक्षदर्शी बघत आहात की रामकुंडामध्ये अतिशय आपलं ते श्रद्धास्थान आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं ते रामकुंड. त्या रामकुंडात आपणही दाखवलं, सगळ्यांना नाशिकांना दाखवा माझ्या वतीने, की त्या पाण्यामध्ये अक्षरशः ड्रेनेजचं पाणी सोडलेलं, गटारीचं पाणी सोडलेलं आहे. त्या पाण्यात लोक अस्थि विसर्जन करतायत. लोक धोंड्याचं वाण, आज इतका अधिक महिना हा पावन महिना आहे, त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये प्रत्येक महिला आपल्या जावयाला घेऊन इथे येते. अगदी 3 वर्षातून एकदा हा पावन महिना येतो. त्या पावन महिन्यामध्ये तुम्ही अशा निकृष्ट दर्जाचे कामही चालू आहेत प्रशासनाचे, आणि ही घाण बघतायत तुम्ही. प्लस तुम्हाला एक सांगते, महिलांचा प्रश्न सर्वाधिक इथे ऐरणीवर आहे. त्यांनी महिलांच्या स्नानांसाठी व्यवस्था तर केलेली आहे तिथे, पण ते कपडे बदलण्यासाठी त्यांनी ते पत्र्याचे शेड्स उभारलेत. अहो, त्या शेड्सला त्यांना दरवाजे सुद्धा नाही आहेत, पूर्ण ओपन आहेत. इथलेच काही गावगुंड मुलं तिथे येऊन ते व्हिडिओ काढतात, ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि काय तर मागच्याच महिन्यात आम्हीच आवाज उठवला होता की 20 रुपये प्रत्येक व्यक्ती. मग हे प्रशासन करतं काय? फक्त 35 कोटी घेतले, कशाला लावतात ते 35 कोटी? हे घाण कोण साफ करणार? आता जर संबंधित अधिकाऱ्यांनी साफसफाई करण्याचं सांगितलंय, परंतु जर 8 दिवसामध्ये ही साफसफाई झाली नाही, हो, मग त्यांना आम्ही सांगितलेलं 8 ते 10 दिवसात जर हे स्वच्छ झालं नाही तर आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी सगळ्या नगरसेविका, महिला आघाडी संपूर्ण रस्त्यावर उतरणार, इथे नदीत उतरणार आणि शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक नगरसेविकेची तुम्ही द्या बोलता, एक नगरसेविका कोणतरी बोला, एकीने कोणतरी बोला. वहिनी, आज या ठिकाणी अधिक महिन्यानिमित्त जेव्हा 3-4 दिवसापूर्वी आम्ही इथे वाण द्यायला आलो होतो, त्यावेळेस आम्ही ही सगळी परिस्थिती बघितली की पवित्र गंगेची आपली अगदी पूर्णपणे वाताहत झालेली आहे. जणू काही हे प्रशासन फक्त आम्ही हे करू ते करू असं आश्वासन देत आहेत. एवढा मोठा निधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने मिळालेला आहे, तरी देखील आज इथली परिस्थिती बघता खूप साऱ्या गटारींचे, नाल्यांचे पाणी या गंगेमध्ये सोडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी जेव्हा माणूस घरून निघतो, गंगेमध्ये जाऊन आपल्या शेवटचं एक राहिलेलं कर्तव्य तो पूर्ण करण्यासाठी येतो, त्यावेळेस इथे आल्यावर जे बघितलं जातं की घाण अशा गटारीमध्ये त्यांना ते अस्थि विसर्जन करायला लागतंय. महिला भाविकांची आस्था असते. अधिकाचा महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. गंगेला एक दीप अर्पण करून तिच्याकडे मागितलं जातं की आमच्या मागचं सगळं दैन्य दुःख तू तुझ्या बरोबर वाहून ने. परंतु आज या ठिकाणी त्या गंगेची परिस्थिती बघता प्रशासनाला हाच आमचा एक सांगणं आहे की येत्या 8 ते 10 दिवसामध्ये ही पूर्ण गंगा ही स्वच्छ झालीच पाहिजे, नाही तर आम्ही तीव्र आंदोलन हे निश्चितच करू. जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.